दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महापौर आपल्या दारी या उपक्रमामुळे नाशिककरांमध्ये आशेचा किरण निर्माण झालाय. नाशिकमधील इंदिरानगर प्रभाग क्रमांक 31 मध्ये प्रशासनाचा वेग वाढताना दिसतोय. महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या दौऱ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांना अखेर गती मिळताना दिसते. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकत महापौरांनी अधिकाऱ्यांना जागेवरच स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. त्यामुळे परिसरात सकारात्मक आणि दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे. महापौर आणि उपमहापौरांनी नगरसेवक भगवान दोंदे, बाळकृष्ण शिरसाट आणि माधुरी डेमसे यांच्यासह ज्ञानेश्वर नगर, म्हाडा वसाहत, स्वराज्य नगर, पोद्दार शाळा परिसर, खत प्रकल्प, गवळाणे रस्ता, पाथर्डी, दाढेगाव आणि पिंपळगाव या भागांचा सखोल दौरा करत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत रस्त्यांची दुरावस्था, पाणी टंचाई आणि नववसाहतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव स्पष्टपणे समोर आला आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तो पण आमच्या लक्षात आहे. जोपर्यंत इथे टाकी किंवा त्याचं वितरण व्यवस्था होत नाही तोपर्यंत आपल्याला टँकर हा एक ऑप्शन आहे. आता तुम्हाला बिल्डरांनी काय सांगून तुम्ही नळ चालू केले होते की नाही हे मला माहित नाही. लोकांचं म्हणणं आहे बरं का. अजून दुसरी गोष्ट ही एक आहे की एक इंची काय होतं, स्कीम जेव्हा बांधली जाते ती 50 आणि 100 आता तुम्ही बघितलं एवढे लोक राहण्यासाठी आहे, पण कनेक्शन घेताना एक इंची कनेक्शन घेतलंय. तुटपुंज कनेक्शन आहे म्हणून पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. तेच सांगते मी. त्याच्यामुळे ते जर व्यवस्थित नसेल तर पाणी हे तुम्हाला पुरणारच नाही येत. त्यामुळे आपल्याला ही जी काही व्यवस्था करायला लागणार आहे ती आता उन्हाळ्यात तर खूप कठीण परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी आपण जोपर्यंत तुमची टाकी किंवा वितरण व्यवस्था व्यवस्थित होत नाही त्यासाठी एक डेडिकेटेड टँकर ह्यांच्या मागणीनुसार आपण ते करतोय. आणि त्याच्या खेपा ज्या आहेत रोटेशनमध्ये ड्रायव्हर फिरवतोय दादा, जेणेकरून एका टँकरच्या 3 ट्रिपा होऊ शकतील. म्हणजे ते भरून ते आपल्याकडे उपलब्ध होईल. एक डेडिकेटेड 1-2 जी काही टँकर्स असतील ते इथे उपलब्ध करून देण्याचे आदेश मी यांना दिलेले आहेत. कारण म्हणजे पूर्ण प्रभागाचा नाही हा विषय, ही वस्ती 50,000ची टोटल. त्याच्यामुळे इथे आपल्याला एक विशेष लक्ष द्यावं लागणार, विशेष प्लॅनिंग करावं लागणार आहे की येत्या 4 वर्षामध्ये जे फेज वाईज म्हणतो ना आपण की पहिल्या वर्षात हे होईल, दुसऱ्या वर्षात ते होईल, अशा पद्धतीने काम करावं लागणार आहे. तरच तुमचा पूर्ण जो विभाग आहे हा पर्टिक्युलर झोन जो आहे तो एकदम सुसज्ज आणि व्यवस्थित होईल. पण आता एकदम लगेच मी काही तुम्हाला सांगणं आणि तुम्ही मागण्या करणं आणि अपेक्षा करणं की एका वर्षात होईल तर ते नाही होणार आहे. जे काही वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगायची, कारण आपल्याला सोबत काम करायचं आहे. नगरसेवक पण इथे आज मी तुम्हाला काही सांगून गेले आणि ते नाही झालं तर तुम्ही नगरसेवकांना विचाराल नाही ते तर असं म्हटलं होतं. पण मी म्हणतानाच तुम्हाला हे म्हणते की आपल्याला सगळ्यांना मिळून प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यावरती आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि तो मार्ग असा आहे की जोपर्यंत तुमचं वितरण व्यवस्था आणि टाक्या होत नाही तोपर्यंत इथे डेडिकेटेड टँकर दिला जाईल. विद्युतीकरण आणि रस्त्याला प्राधान्य देतोय आपण, ते लगेच होईल पावसाळ्याच्या आधी 2 महिन्यानंतर. पोद्दार शाळा परिसरासह विविध भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देश देत महापौरांनी नागरिकांना दिलासा दिला. तर ज्ञानेश्वर नगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि पाथर्डी, गवळाणे परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे आदेश अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. खत प्रकल्पातून निघणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येवर देखील महापौरांनी ठोस भूमिका घेत हे पाणी पिंपळगाव खांबेतील जलशुद्धीकरण केंद्राकडे वळविण्याच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. तसेच दाढेगाव पाथर्डी दरम्यान वालदेवी नदीवरील धोकादायक पुलाऐवजी नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येणार आहे. तर पिंपळगाव खांब, चिंचवाडी आणि जाधववाडी भागासाठी पर्यायी पाणी पुरवठा योजनेचाही विचार सुरू आहे. गांगणे मैदानातील ट्रॅकसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. या दौऱ्यात शहर अभियंता संजय अग्रवाल,
अधीक्षक अभियंता धारणकर, संचालक आवेश पलोड, कार्यकारी अभियंता विशाल गरुड, कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, उपअभियंता हेमंत पट्टे, स्वच्छता निरीक्षक संजय गांगुडे आणि गीते यांच्यासह अनेक अधिकारी सहभागी झाले होते. एकूणच केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीची दिशा देणारा हा दौरा ठरत असून इंदिरानगर प्रभागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.